श्री स्वामी समर्थ. उद्या 5 मे अंगारिका चतुर्थी. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. शत्रू लोटांगण घालेल. पतीची मुलांची खूप प्रगती होईल. नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, उद्याची तारीख कॅलेंडरवर नीट बघून घ्या. 5 मे ही तारीख साधी समजू नका, कारण उद्याचा दिवस म्हणजे साक्षात सिद्धी विनायकाच्या आशीर्वादाने नाहून निघालेली अंगारिका चतुर्थी. अंगारिका म्हणजे काय? शास्त्रात असं सांगितलं आहे की जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा तिला अंगारिका म्हणतात. हजारो संकष्टी चतुर्थीचं पुण्य जितकं असतं तितकंच फळ आपल्याला या एका दिवसाच्या उपवासाने मिळतं. ही तिथी वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते आणि जेव्हा येते तेव्हा नशिबाची कुलूप उघडण्याची ताकद घेऊन येते. सख्यांनो, आज मी तुम्हाला तुमच्या मनातल्या एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे. व्हिडिओ पुढे जाण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ, गंग गणपताय नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुम्ही कधी विचार केला आहे का की आपण रात्रंदिवस रक्ताचं पाणी करतो, काटकसर करतो, घरासाठी झटतो, पण तरीही यश आपल्या घराचा उंबरठा ओलांडायला का कचरतंय? पती कामावर जातात, मेहनत करतात, पण त्या कष्टाचं चीज का होत नाही? त्यांना योग्य तो सन्मान का मिळत नाही? मुलांनी रात्र जागून अभ्यास केला तरी ऐन परीक्षेच्या वेळी त्यांना आठवत का नाही? किंवा त्यांच्या प्रगतीला जणू कोणाची तरी नजर लागली आहे असं वाटतं. आणि सर्वात महत्त्वाचं, आपणच आजूबाजूला वावरणारे काही लोक जे समोर तर गोड बोलतात पण पाठीमागून तुमच्या सुखावर जळतात, ते गुप्त शत्रू आपल्या प्रगतीमध्ये अडथळे आणत असतात. त्यांच्या या वाईट नजरेमुळे घरात सतत कटकटी होतात, पैशाची आवक थांबते आणि आनंदाचं वातावरण कुठेतरी हरून जातं. पण काळजी करू नका, उद्याची ही चतुर्थी तुमच्यासाठी बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आली आहे. आज मी तुम्हाला कोणत्याही अवघड तंत्रमंत्राबद्दल सांगणार नाही. तुम्हाला तासनतास पूजेला बसायचीही गरज नाही, कारण मला माहीत आहे गृहिणी म्हणून तुमच्याकडे वेळीची किती कमतरता असते. उद्या सकाळी सूर्योदयाच्या वेळी जेव्हा संपूर्ण सृष्टी चैतन्याने भरलेली असते तेव्हा तुम्हाला फक्त एक विशिष्ट झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडाचं एकच पान पूर्ण श्रद्धेने आपल्या घरात घेऊन यायचं आहे. हे पान म्हणजे केवळ एक वनस्पती नाही, तर ते साक्षात विजयाचं प्रतीक आहे. हे पान घरात आणल्यानंतर तुमच्या पतीच्या कामातले अडथळे कसे दूर होतील, मुलांच्या बुद्धीचा विकास कसा होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचा शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालायला कसा मजबूर होईल, हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओत टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. पण एक महत्त्वाची सूचना, हे पान तोडण्याची एक विशिष्ट पद्धत आहे आणि ते पान घरात आणताना एक अशी कठोर अट आहे जी जर तुम्ही पाळली नाही तर हा पूर्ण उपाय व्यर्थ ठरेल. ते झाड कोणतं, तो मंत्र कोणता आणि ते पान नेमकं कुठे ठेवायचं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण याच उपायाचं मुख्य गुपित मी व्हिडिओच्या अगदी मधात सांगणार आहे, जे ऐकल्यानंतर तुम्हीही थक्क व्हाल. चला तर मग आपल्या संसाराचं रक्षण करणाऱ्या त्या चमत्कारी उपायाकडे वळूया. बाप्पाची आरती करतो, मोदकांचा नैवेद्य दाखवतो, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिचा प्रभाव कित्येक पटीने वाढतो आणि तिला नाव मिळतं अंगारिका. पुराणात असं स्पष्ट लिहिलं आहे की अंगारिका चतुर्थीला केलेला कोणताही छोटासा उपाय, दान किंवा जप
हा इतर सामान्य चतुर्थीच्या तुलनेत चक्क 21 पटीने अधिक फळ देणारा ठरतो. म्हणजे विचार करा, उद्या तुम्ही केलेला हा एक छोटासा प्रयत्न तुमच्या आयुष्यात किती मोठं परिवर्तन घडू शकतो. अनेकांना वाटतं की बाप्पाचा फोटो समोर ठेवला आणि दिवा लावला की झालं. पण सख्यांनो, देव फक्त मंदिरात किंवा फोटोत नसतो, तो निसर्गाच्या कणाकणात वसलेला असतो. बाप्पाने आपल्याला वरदान म्हणून अशा काही वनस्पती दिल्या आहे ज्या आपल्या सभोवतालीच असतात, पण त्यांचं महत्त्व आपल्याला माहीत नसतं. आपण पिंपळाची पूजा करतो, वडाला फेऱ्या मारतो, तुळशीला दिवा लावतो, हे तर आपण नेहमीच करतो. पण आज मी तुम्हाला एका अशा झाडाबद्दल सांगणार आहे ज्याला आपण पूर्वजांनी आणि शास्त्रांनी विजय नाव दिलं आहे. विजया म्हणजे प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवून देणारी शक्ती. हे झाड आपण बऱ्याचदा रस्त्याच्या कडेला किंवा रिकाम्या जागेत बघतो आणि याला दुर्लक्षित करतो. पण या झाडाच्या एका पानात अशी प्रचंड चुंबकीय ऊर्जा असते जी तुमच्या घरातील वास्तुदोषाला, कटकटींना आणि नकारात्मकतेला अक्षरशः खेचून बाहेर काढते. आता विचार करा, जेव्हा तुमचे पती सकाळी कामासाठी बाहेर पडतात तेव्हा बाहेरच्या जगात त्यांना किती प्रकारच्या लोकांचा सामना करावा लागतो. कोणाचं मन कसं असतं आपल्याला माहीत नसतं. कोणाच्या मनात असूया असते तर कोणाची नजर आपल्या घराच्या सुखावर असते. ही बाहेरची बाधा जेव्हा त्यांच्यासोबत घरात येते तेव्हा विनाकारण वाद होतात, चिडचिड होते. मुलांच्या बाबतीतही तेच होतंय की कितीही अभ्यासाला बसलं तरी त्यांचं मन लागत नाही. त्यांना सतत आळस येतो किंवा विनाकारण भीती वाटते. सख्यांनो, हे सर्व लक्षण आहेत नजर दोषीची आणि वास्तुदोषाची. उद्याच्या या शुभ मुहूर्तावर या सर्व समस्यांवरचं उत्तर त्या एका पानात दडलं आहे. पण सावधान, हे पान तोडण्याची एक अतिशय विशिष्ट पद्धत आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी हे पान तोडलं तर त्याचा प्रभाव होण्याऐवजी नुकसानही होऊ शकतं. म्हणूनच हे पान कसं तोडायचं, झाडाची परवानगी कशी घ्यायची आणि घराच्या कोणत्या कोपऱ्यात ते ठेवायचं हे मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. नीट लक्ष देऊन ऐका, कारण इथून पुढे व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग सुरू होत आहे. सख्यांनो, मनावर हात ठेवून सांगा, तुम्हाला कधी असं वाटतं का की आपण रक्ताचं पाणी करतो, दिवस रात्र कष्ट करतोय, पण महिन्याच्या शेवटी हातात मात्र काहीच उरत नाही. घरामध्ये पैसा येतो पण तो वाऱ्यासारखा कुठे उडून जातो. कधी आजारपण येतं, कधी अचानक मोठं नुकसान होतं, तर कधी नको त्या कामात पैसा खर्च होतात. पैसा येतो पण तो टिकत नाही. यालाच आपण अलक्ष्मीचा वास म्हणतो. आणि केवळ पैसाच नाही, आपल्या प्रगतीवर जळणारे लोक तर पावलांवर आहेत. तुम्ही एखादी नवी साडी घेतली किंवा घरात एखादी वस्तू आणली तरी लोकांच्या पोटात दुखायला लागतं. त्यांच्याकडे एवढं कसं काय येतंय, ही त्यांची असूया, ही त्यांची वाईट नजर तुमच्या घराच्या भिंतींना भेदून आत येते. मग घरामध्ये विनाकारण चिडचिड सुरू होते. पती पत्नींमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद होतात. बऱ्याच सखी मला मेसेज करतात, फोनवर विचारतात की ताई, माझ्या मुलाचं नशीब कधी उजळणार. मुलगा हुशार आहे पण मुलाखतीला गेला की अपयशी होतो. पती इतका मेहनत करतात पण प्रमोशनच्या वेळी त्यांचं नाव मागे पडतं आणि दुसऱ्याचंच नाव समोर येतं, दुसऱ्याला संधी मिळते. सगळ्यांना हे सगळं उगाच घडत नसतं. कधी कधी ही शत्रूची बाधा असते तर
कधी घराला लागलेली तीव्र नजर दोष असते. तुमच्या आनंदावर विरझण घालण्यासाठी कुणीतरी गुप्तपणे काहीतरी करत असतं. पण उद्याची अंगारिका चतुर्थी ही या सर्व संकटांना उत्तर देण्यासाठी आलेली एक सुवर्ण संधी आहे. मी ज्या झाडाबद्दल तुम्हाला सांगणार आहे ते झाड तुमच्या घराच्या आसपास असतं. कदाचित रोज येता जाता तुमची नजर त्यावर पडत असेल, पण तुम्ही त्याकडे आजवर लक्ष दिलं नसेल. काय आहे हे? काय रस्त्यावरचं झाड आहे म्हणून आपण दुर्लक्ष करतो, पण उद्याच्या दिवशी या झाडाच्या पानात साक्षात अंगारिकाची म्हणजेच मंगळ देवाची शक्ती संचारलेली असते. लक्षात ठेवा, हे पान उद्या सकाळी जेव्हा तुम्ही घराच्या उंबरठ्याच्या आत आणाल तेव्हा तुमच्या घरातील कित्येक वर्षापासून साठलेली नकारात्मक ऊर्जा जळून खाक होईल. शत्रूंचा नाश होईल. म्हणजे काय तर तुम्हाला कोणाला मारायचं नाही, पण तो तुमच्याबद्दल वाईट चिंतो त्याची बुद्धी बाप्पा पलटून टाकेल. त्याची वाईट दृष्टी तुमच्या घरावर पडणार नाही. उलट तो स्वतःच तुमच्या प्रगतीसमोर नतमस्तक होईल. पण सख्यांनो, हे सगळं तेव्हा शक्य आहे जेव्हा तुम्ही हा उपाय एका विशिष्ट नियम आणि विधीनुसार कराल. कारण निसर्गाकडून काही मिळवायचं असेल तर त्याची एक रीत असते. त्याला आपण पाहूया. ते झाड कोणतं आहे आणि ते पान आणण्याची ती गुप्त पद्धत कोणती. सख्यांनो, आता जो विधी मी सांगणार आहे तो नीट लक्ष देऊन ऐका आणि शक्य असल्यास कुठेतरी लिहून ठेवा. कारण यातील एकही चूक तुमच्या उपायाचा प्रभाव कमी करू शकते. उद्या 5 मे मंगळवार अंगारिका चतुर्थीचा हा सूर्योदय तुमच्यासाठी भाग्योदयाचा ठरणार आहे. सकाळी सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी 10 वाजेच्या आत तुम्हाला हा विधी करायचा आहे. सगळ्यात आधी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. शक्य असल्यास लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करा, कारण हे रंग बाप्पाला अतिशय प्रिय आहेत. महत्वाची अट अशी की हा उपाय करण्यासाठी घराबाहेर पडताना तुम्हाला रिकाम्या पोटी राहायचं आहे. पाणी सुद्धा न पिता जर तुम्ही हे केलं तर तुमची संकल्पशक्ती अधिक प्रबळ होते. जाताना तुम्हाला सोबत काही साहित्य न्यायचं आहे. सांगते, ऐका. 1 तांब्यात शुद्ध पाणी, थोडी अक्षदा ज्यामध्ये तांदूळ तुटलेला नसावा, थोडं कुंकू. आता त्या झाडापाशी गेल्यावर काय करायचं नीट ऐका. त्या वृक्षापाशी गेल्यावर सर्वात आधी त्याला मनोभावे नमस्कार करा. शास्त्र सांगतं की कोणत्याही वृक्षाचा भाग तोडण्यापूर्वी त्याची मनोभावे आणि परवानगी घेणं आवश्यक असतं. तिथे उभे राहून डोळे मिटा आणि मनातल्या मनात जी काही इच्छा असेल, माझ्या पतीच्या नोकरीतील बाधा दूर होऊ दे, माझ्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होऊ दे किंवा घरातील शत्रूंची पीडा टळू दे, ती अगदी मनापासून बाप्पाला स्मरून तिथे बोला. त्यानंतर त्या झाडाच्या मुळाशी थोडं पाणी अर्पण करा, कुंकू लावा आणि अक्षदा वाहा. आता तुम्हाला त्या झाडाचं एकच पान तोडायचं आहे, पण लक्षात ठेवा ते पान कुठेही फाटलेलं नसावं, त्याला कोणतेही छिद्र नसावे. अगदी कोवळं किंवा अगदी जुनं पान न घेता एक सुंदर आणि अखंड पान निवडा. आता सर्वात मोठी आणि कडक अट सांगते, ऐका. हे पान तोडल्यापासून ते तुमच्या घराच्या उंबरठ्यात पाऊल ठेवेपर्यंत तुम्हाला वाटेत कोणाशीही बोलायचं नाही. कोणी हाक मारली तरी फक्त हात करा.
पण तोंडातून शब्द काढू नका. तुमचं पूर्ण लक्ष फक्त तुमच्या इच्छेवर आणि बाप्पाच्या स्मरणावर असावं. ही मौन साधना त्या पानात तुमची इच्छा शक्ती बंदिस्त करते. घरी आल्यावर सर्वात आधी त्या पानावर शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाचे थेंब शिंपडून ते शुद्ध करा. त्यानंतर हे पान आपल्या देवघरात साक्षात गणपती बाप्पाच्या चरणाशी अर्पण करा. पण सख्यांनो, खरी जादू तर आता सुरू होणार आहे. हे पान बाप्पाच्या चरणाशी ठेवल्यानंतर त्यावर एक विशिष्ट मंत्र लिहायचा आहे, जो मंत्र तुमच्या शत्रूची बुद्धी सुन्न करेल आणि पती मुलांच्या प्रगतीचे दरवाजे उघडेल. हा मंत्र कोणता आहे आणि हे पान संपूर्ण घराच्या कल्याणासाठी नेमकं कुठे लावून ठेवायचं आहे, त्या विजया झाडाचं नाव काय, हे रहस्य उघड करण्याची वेळ आली आहे. सख्यांनो, आता तो क्षण आला आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. बाप्पाच्या चरणाशी हे पान ठेवल्यानंतर खरी प्रक्रिया आता सुरू होते. ज्या झाडाबद्दल मी मगाशी बोलले, ज्याला शास्त्रात विजया म्हटलं आहे, ते झाड म्हणजे दुसरं तिसरं काही नसून साक्षात गणपतीचं स्वरूप मानलं जाणारं पांढऱ्या रुईचं झाड आहे. होय, रुईच्या मुळाला मंदार म्हणतात आणि त्यात मंदार गणपती वास करतात असं मानलं जातं. आता नीट ऐका. हे पान बाप्पाच्या चरणाशी ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सांगते, ऐका. बाप्पा समोर बसून हातामध्ये थोडं लाल चंदन किंवा ओलं कुंकू घ्या. आता तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने म्हणजेच रिंग फिंगर त्या रुईच्या पानावर एक मंत्र लिहायचा आहे. तो मंत्र आहे ओम गंग गणपतये नमः. हा मंत्र लिहून झाल्यावर त्याखाली तुमच्या पतीचं आणि मुलांचं नाव लिहा आणि पानाच्या दुसऱ्या बाजूला फक्त एक शब्द लिहा, विजया भव, विजयी भव. हे पान दिवसभर बाप्पाच्या चरणाशी राहू द्या. त्या पानातून बाप्पाच्या मंत्राची शक्ती आणि अंगारिका चतुर्थीचं चैतन्य पूर्णपणे शोषलं जाईल. पण खरी जादू घडेल ती सूर्यास्तानंतर, संध्याकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा अमित विधी करायचा आहे. हे पान देवाऱ्यातून आदराने उचला. आता तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी जा. आपल्या घराचा उंबरठा हा आपल्या घराचं संरक्षण कवच असतो. तुम्हाला हे पान तुमच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीवर म्हणजेच उंबरठ्याच्या बरोबर वरच्या बाजूला अशा ठिकाणी लपून ठेवायचं आहे, जिथून कोणाचीही नजर त्यावर सहज पडणार नाही. तुम्ही हे चौकटीच्या फटीत किंवा दरवाजाच्या वरच्या बाजूला चिटकून ठेवू शकता. ज्या क्षणी तुम्ही हे रुईचं पान तिथे ठेवाल त्या क्षणापासून तुमच्या घरावर एक अदृश्य सुरक्षा कवच तयार होईल. सख्यांनो, हे साधं पान नाही, तर यात एक ऊर्जा स्रोत बनला आहे. बाहेरून येणारी कोणतीही वाईट शक्ती, तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या शत्रूंची कुदृष्टी किंवा कोणाचीही टोकलेली नजर तुमच्या उंबरठ्याच्या आत पाऊल ठेवू शकणार नाही. हे पान एखाद्या फिल्टरसारखं काम करेल. बाहेरची सर्व नकारात्मकता हे पान स्वतःमध्ये शोषून घेईल आणि घराच्या आत फक्त आणि फक्त बाप्पाची सकारात्मक ऊर्जा
सुख आणि शांती प्रवेश करेल. तुम्ही अनुभवाल की हे पान लावल्यापासून पतीच्या कामातले अडथळे आपोआप दूर व्हायला लागतील. मुलांच्या वागण्यात आणि अभ्यासात फरक पडेल. जो शत्रू कालपर्यंत तुमच्या नावाने बोट मोडत होता तो शत्रू तुमच्या समोर हतबल होईल. कारण आता तुमच्या पाठीशी साक्षात बाप्पाचं हे निसर्ग दत्त वरदान उभं आहे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि मग पहा बाप्पा तुमच्या संसाराचं कसं रक्षण करतात. हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचलाय याचा अर्थ बाप्पाची इच्छा आहे की तुमच्या घरातील दुःख आता दूर व्हावेत. त्यामुळे उशीर करू नका. उद्या सकाळी ही कृती करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.